हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत। आज हितगुजमध्ये आपण चर्चा करतो आहोत ते भगंदर आणि सायनसवर उपचार या विषयावर आणि आपल्याला डॉक्टर ज्ञानेश निकम याबाबतीत मार्गदर्शन करतात। ते या संदर्भातले तज्ञ आहेत। गेली अनेक वर्ष त्यांचा याच्यातला अभ्यास आहे। तुम्हाला सुद्धा जर काही प्रश्न असतील तर जरूर विचारा, तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय। सर, मगाशी तुम्ही बोलताना जसं आपण भगंदरवर थोडं कव्हर केलं, मला सगळं सायनस जे तुम्ही म्हटलात की कमरेच्या मागच्या भागाला हा प्रकार होतो, आपण मला वाटतं क्लिपिंग्स पण आहेत त्याद्वारे सांगूया की नेमकं कसा दिसतो हा। राईट पायलोनोडल सायनस याला संस्कृतात नाडीव्रण असं म्हणतात। नाडीव्रण म्हणजे कसं एक रोड तयार होतो आणि त्यात व्रण असतं आणि त्याच्यामध्ये मुख्यतः केस असतात। म्हणून त्याला पायलोनिडल सायनस। पायलो म्हणजे सायनस आणि निडल म्हणजे निडस म्हणजे घरट, म्हणजे ज्या घरटामध्ये केस आहेत असा एक रस्ता तयार होतो, त्याला पायलोनिडल सायनस म्हणतात। त्याचा पण क्लिप दाखवूया। या पद्धतीचा हा एक फोटोग्राफ्स आहे, हा पायलोनिडल सायनसचा आहे। आणि मुख्यतः हे जे आपल्याला इथे स्कार दिसतात, हे जे स्कार दिसतात हे ह्या पायलोनिडल सायनस इथे एक छिद्र आहे आणि ह्या पेशंटचं ऑपरेशन झालेलं आहे। ऍक्च्युअली ऑपरेशन होऊन सुद्धा हे असं इथं ओपनिंग आहेत, तर याला पायलोनिडल सायनस जसे स्कार दिसतात ऑपरेशनचे स्कार आहेत आणि ऑपरेशन स्कार करून पुन्हा इथे आजार तयार झालेले आहेत, तर याला पायलोनिडल सायनस होतात। याच्यात आपण जी ट्रीटमेंट करतो, ही जी ट्रीटमेंट आहे ती याच्या पद्धतीची असते। याच्यात ही एक थ्रेड पास केला जातो, हा थ्रेड पास केल्यानंतर हा तो थ्रेड दर आड चेंज केला जातो। ही जखम अशा रीतीने भरत येते आणि भरत येऊन हा आजार पूर्णपणे हे जखम पूर्ण भरलेली आहे आणि हा थ्रेड इथून बाहेर पडतो। या पद्धतीने ही पायलोनिडल सायनसची ट्रीटमेंट आहे ती केल्या जाते आणि याच्यात कुठेही रक्तस्राव दिसत नाहीये, कुठेही जखम नाही, पूर्ण आजार बरा झालेला आहे आणि हा पेशंट कायमचा बरा झाला आणि पेशंट मुख्यतः हा दुसऱ्या दिवसापासून रोजचे कामं करू शकतो। म्हणून याला ही जी ट्रीटमेंट आहे ही ॲम्ब्युलेटरी ट्रीटमेंट आहे, त्याच्यामध्ये तो पेशंट कायमस्वरूपी बरा होतो पायलोनिडल सायनस मध्ये। याच पद्धतीची याची एक अजून एक ट्रीटमेंट आहे की जी आपण लेझर ट्रीटमेंट जी म्हणू शकतो, ती लेझर ट्रीटमेंट आहे, तर ती आपण कशी करायची ते आपण तुम्हाला दाखवू शकतो या बरोबर। अजून काही जर या असेल या पद्धती सॉरी साधारण काही प्रमाण सर याचं सांगता येतं का की स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये ह्याचं प्रमाण कोणात जास्त दिसतं, असंही काही असतं? 5:1 रेशो याच्यामध्ये साधारण 5 पुरुषांमागे 1 लेडीजला हा आजार सापडतो। म्हणजे पुरुषांमध्ये हे प्रमाण या आजाराचं आणि मुख्यतः ज्या रुग्णांच्या अंगावर केस जास्त आहेत, केस जास्त आहेत त्या रुग्णांना हा आजार जास्त प्रमाणात सापडतो। जसं की तुम्ही म्हटलात की सायनस पायलोनिडल सायनस हा जो आजार आहे तो मागच्या भागाला होतो, म्हणजे कमरेच्या भागात होतो, पण तो जर लक्षात नाही आला किंवा म्हणजे त्याची लक्षणं कशी ओळखायची? त्याची लक्षणं येते की त्या ठिकाणी एक गाठ येते, ती गाठ येथून फुटते, त्याच्यातून पू वाहून जातो, ती दुखते पण ठसठस करते, एक तर फुटते आणि फुटल्यानंतर ठसठस करून फुटते आणि त्यातून पस वाहतो, पस व्हायला बरं वाटतं आणि ती जी गाठ वारंवार त्या ठिकाणी येत राहते, वारंवार दर महिन्याला दर 15 दिवसाला गाठ येते, फुटते, पस वाहून जाते, पण त्याच जागी येते, त्याच जागी किंवा थोडी बाजूला सरकते आणि त्या जागेला खाजव पण येते। खाजवपणा आणि पेशंटला एक डिस्कम्फर्ट वाटतं, कायम तिथं ओलसरपणा असतो आणि त्याच्यामुळे रुग्ण जास्त त्रासदायक वाटतं रुग्णांना पायलोनिडल सायनस। ठीक आहे, आपल्याबरोबर आणखी एक प्रेक्षक आहे सध्या परभणीवरून, गुलाबराव आहेत। नमस्कार गुलाबराव, विचारा आपला प्रश्न। सर मला प्रश्न आहे सर, परभणीतून बोला, तुमचा आवाज नीट येत नाहीये जरा। हॅलो, हा बोला। काय केलं? हॅलो बोला। सर मला फोन आला, ऑपरेशन झालं सर येतं भगंदरचं, तुमचा प्रश्न ठीक आहे, तुमचा प्रश्न कळतोय मला। त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्या संदर्भातला त्यांचा प्रश्न आहे, पुढे काळजी कशी घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे। मुख्यतः ऑपरेशन झालं असेल तर काळजी घेण्याचा एक मुख्य मार्ग, तिथे रुग्णाला काही त्रास असेल तरच काळजी करायचं काही कारण आहे, जर काही त्रास नसेल तर त्यांनी रुग्णांनी काही काळजी करू नये आणि मुख्यतः काळजी त्यांनी हे घ्यायची का त्या जागेला कोणत्याही पद्धतीने मार लागणार नाही, याचा अर्थ कडक जागेवर बसणं किंवा ज्या वाहनात हादरे बसतात अशा वाहनातून प्रवास करणं शक्यतो रुग्णांनी टाळायला पाहिजे। साधारण 1 वर्षापर्यंत तरी रुग्णाने त्या गोष्टी टाळायला पाहिजे की ती जी जखम आहे पूर्णपणे भरल्यानंतर घट्ट होईपर्यंत
ते रुग्णांनी टाळायला पाहिजे. बरोबर. मला वाटतं बेसिकली पेशंट ह्याच्यासाठी घाबरतात कारण वारंवार हा आजार उद्भवतो, त्याच्यामुळे म्हणून त्यांनी असा प्रश्न केला असावा की ऑपरेशन नंतर काय काळजी घ्यावी जेणेकरून तो उद्भवणार नाही. कारण ऑपरेशन्स मध्ये त्यांना जेवढे त्रास झालेला असतो तो भयंकर त्रास असतो आणि तो रुग्णांनी सहन केला असतो. त्यामुळे त्याला असं वाटतं की पुन्हा आजार माझ्या मित्राला किंवा कोणाला सुद्धा होऊ नये, त्याच्यामुळे त्यांना जी जास्त काळजी असते त्याच्यामुळे. अगदी अगदी. आपण आणखी काही चर्चा करूया, मात्र इथे वेळ जरी एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा झी 24 तास हितगुज. संतूर ग्लिसरीन शुद्ध ग्लिसरीन सह आणि विटामिन ई जे त्वचेच्या खराब झालेल्या पेशींना आतून दुरुस्त करतं. नवीन संतूर ग्लिसरीन तरुण त्वचेसाठी खोलवर ओलावा. प्रत्येक 75 ग्रॅम संतूर ग्लिसरीन साबणासोबत आकर्षक साबणाची डिश मोफत. यंदाची कोजागिरी आणि दिवाळी साजरी करा आमच्या सोबत आणि जिंका भरघोस बक्षिसं. DNA झी मराठी परेल ज्वेलर्स महोत्सव 2011 1 ते 31 ऑक्टोबर पर्यंत भरगच्च कार्यक्रम चुकवू नका. DNA झी मराठी परेल ज्वेलर्स महोत्सव 2011. आता फेअर अँड लवली आणि फेअर अँड लवलीचा उजळपणा विंटर मध्ये सुद्धा. आता फेअर अँड लवली विंटर फेअरनेस क्रीम सोबत फेअर अँड लवली फेस वॉश फ्री. The best sporting action. Bigger, bolder, sharper, clearer. 10 HD. बनाए हर पल स्पेशल. Ordinary occasions aroma bag. सावकाश बाळा. सावकाश हे पुस्तक. अरे अरे सावकाश जॅम. सावकाश रोहन. बाळा सावकाश व्यवस्थित, नाहीतर जर्म्स नाही जाणार. मुलं तर घाईतच असणार, म्हणून त्यांच्या साबणाला गतिमान व्हावं लागेल. लाईफ बॉय लिक्विड हँड वॉश देतं 99.9% किटाणूंपासून संरक्षण फक्त 10 सेकंदात. लाईफ बॉय सुपरफास्ट हँड वॉश. मम्मी कहती है अब परफेक्ट वॉश मिले सिर्फ 3 बटन में. 1 2 3. पेश है वर्लपूल की नई व्हाइट मैजिक 1 2 3. इसकी 6th सेंस टेक्नोलॉजी दे परफेक्ट वॉश सिर्फ 3 बटन से. दुखी मन मेरे सुन मेरा कहना. मूळ व्याधीच्या वारंवार होणाऱ्या रोगापासून कायमची मुक्ती हवी आहे. हो ना बाबा. महाराष्ट्रात प्रथमच नवीन तंत्रज्ञानाने कापाकापी शिवाय सुश्रुत मूळव्याध केंद्र. सहल कशाला सांगा जगाला. सुश्रुत चिकित्सा तुमच्या सेवेला. सुश्रुत चिकित्सा. झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी मधुरा. हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत मूळव्याध आणि त्यावरील उपचारांबद्दल. आणि ह्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर ज्ञानेश निकम. खरं तर आता मूळव्याधावर एका दिवसात न कापाकापी करता उपचार करणं सोपं झालंय आणि त्याबद्दलच डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यापूर्वी मी डॉक्टरांची ओळख करून देते. डॉक्टर निकम यांनी आयुर्वेदात पदवी घेतली असून गेल्या 25 वर्षांपासून ते नाशिकमध्ये रुग्णांची सेवा करतात. तसंच डॉक्टर निकम यांनी अनेक राज्यस्तरीय शल्यचिकित्सा परिषदेत आपला सहभागही नोंदवलाय. जपान, अमेरिका, जर्मनी आणि ऑस्ट्रिया इथेही डॉक्टरांनी मूळव्याध चिकित्सा या विषयावर आपले प्रबंध सादर केलेत. चला तर क्षणाचाही विलंब न लावता आपण त्यांच्याकडूनच या विषयाबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. आपणही आपले प्रश्न डॉक्टरांना विचारू शकता. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-22-1010. डॉक्टर, पहिल्यांदा तुमचं झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये स्वागत. आज आपण मूळव्याध ह्या एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. नेमकं मूळव्याध म्हणजे काय? मूळव्याध या शब्दाचा खरा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे झाडाचं मूळ असतं त्याप्रमाणे गुज हा भाग शरीराचा मूळ भाग आहे आणि तिथं होणाऱ्या व्याधी या म्हणून त्याला मूळव्याध असं मुख्यतः त्याचा अर्थ आहे. मूळव्याध याचा अर्थ एकच आजार असा नाही, त्या ठिकाणी होणारे बरेचसे आजार मूळव्याधीमध्ये आहेत, मूळव्याधीमध्ये पकडतात, त्याला मूळव्याध आपण असं म्हणतो. बरेचसे आजारांमध्ये कोणते कोणते आजार समाविष्ट आहेत? म्हणजे मूळव्याध आजारामध्ये मुख्यतः जे काही आजार आहेत त्याच्यात एक पाईल्स ज्याला म्हणतात, दुसरा फिशुला किंवा भगंदर म्हणतात, तिसरा फिशर्स हा एक आजार आहे, चौथा एक थ्रोम्बोटिक पाईल्स म्हणून एक प्रकार आहे, पाचवा प्रोलॅप्स रेक्टम म्हणून एक प्रकार आहे आणि 6वं म्हणजे ग्रॅन्युलोमा इंग्वायनल
आणि 7वा एक पायलोनोडल सायनस. हे असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत. त्याचबरोबर एक गुदविद्रदी किंवा त्याला आपण पेरेनल ऍब्सेस म्हणतो, तो एक प्रकार या मूळव्याधीच्या अंतर्गत येतो. पण आता नेमका कोणता आजार म्हणजे रुग्णाला झालाय ह्यापैकी हे कसं समजू शकतं? कोणता आजार झालाय यासाठी प्रथम रुग्णाची तपासणी करून त्याचं निदान करावं लागतं. नेमकं कोणता आजार आहे आणि त्या कोणत्या आजार आहेत त्या आजाराप्रमाणे त्याची ट्रीटमेंट बदलत जाते. ट्रीटमेंट, आता ट्रीटमेंट बद्दलच बोलायचं झालं तर आता सध्या असे म्हणजे मूळव्याध हा तुम्हाला ऑपरेशन शिवाय मूळव्याध नष्ट होत नाही अशीच एक संकल्पना आहे डॉक्टर. मग आता एका तासात पण शस्त्रक्रिया करून तुम्ही उपचार घेतले की तुम्ही एका दिवसात बरे पण होतात असं पण आता नवीन तंत्रज्ञान अवगत झालंय, त्याबद्दल काय सांगाल? नाही, नवीन तंत्रज्ञान आहेत. मुख्यतः उपचार जे आहेत मूळव्याधीचे उपचार ते 2 प्रकारचे असतात. एक सुरुवातीची जर अवस्था असते मूळव्याध आजाराची त्याला औषधी चिकित्सेने त्याला फायदा होतो. पण जर तिची अवस्था वाढली आणि मुख्यतः आजार निदान काय पाईल्स असेल तर त्याच्या स्टेजनुसार त्याचा ट्रीटमेंट्स होते. जर फिस्टुला आजार असेल तर त्याला मेडिसिननी काही फायदा होत नाही, त्याला ऑपरेशन करणं हा एकच पर्याय आहे. पण ऑपरेशन ह्या शब्दाबद्दल जनसामान्यात इतकी भीती आहे कारण काही काही रुग्णांना काही काही त्रास झालेले आहेत. त्याच्यात मुख्यतः त्रास असा आहे का मूळव्याधीचं ऑपरेशन केल्यानंतर बऱ्याच लोकांचं संडासवरचं नियंत्रण गेलेलं आहे. त्याच्यामुळे जनसामान्य जरी आपण विचारलं का मूळव्याधीचं ऑपरेशन करूया तर मोस्ट ऑफ द लोक असं सांगतात का नाही ऑपरेशन काही करू नका, त्याच्याऐवजी तुम्ही दुसरे काही आयुर्वेदिक उपचार करत राहा. ही जनसामान्यात मोठी भीती आहे आणि ती भीती असल्यामुळे रुग्ण उपचारासाठी सुद्धा लवकर येत नाहीत. पण आता नवीन तंत्रज्ञानापैकी मोस्ट ऑफ द बरेचसे असं झालेले आहेत की याच्यामध्ये जे काही उपचार आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः त्या नवीन उपचाराच्या तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला फक्त एक दिवस 5 ते 6 तास हॉस्पिटलला थांबावं लागतं. याच्यात सर्वात मोठा मुख्य फायदा आहे की याच्यात शौचावरचं नियंत्रण जात नाही. दुसरी गोष्ट याच्यात रक्तस्राव होत नाही. तिसरी गोष्ट कोणतेही टाके त्या ठिकाणी नसतात, कोणतीही कापाकापी नसते. त्याच्यामुळे रुग्ण हा लगेच दुसरी दिवशी आपले रुटीन कामं करू शकतो. मुख्यतः याच्यामध्ये संपूर्णपणे भूल देण्याची सुद्धा गरज नसते कारण भूल देण्यामध्ये मोस्ट ऑफ द लोकांना भीती वाटत असते. ती ह्या सर्व आणि मुख्यतः सर्वात फायदा की ह्या उपचारांमध्ये नवीन तंत्रज्ञानाच्यात हॉस्पिटलला ऍडमिट राहण्याची गरज नसते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांचा कल ह्या उपचार पद्धती घेण्यामध्ये असू शकतो. नक्कीच. मात्र डॉक्टर आता ही उपचार पद्धती जी सुरू झालेली आहे ती कशा प्रकारे होते ती एकदा तुम्ही तुमच्या क्लिप मधनं दाखवू शकाल? हो, या दाखवूया आपण. जी काही मुख्यतः मूळव्याधीची जी उपचार पद्धती आहे त्याच्यामध्ये जे काही उपचार जे आपण आहेत ते आपण बघूया. मुख्यतः काही काही जे असतात कारण मुख्यतः सर्वात आजाराची मुख्यतः जी भीती आहे ती जी भीती आहे आपण हे बघूया. आपण एक जपानी तंत्रज्ञान आहे का ज्याच्यामध्ये कुठलेही कापाकापी न करता उपचार आपल्याला करता येतात. त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवू शकतो की कशा पद्धतीने करता येतात आपल्याला उपचार. एक थोडक्यात बघूया. एक बघूया ही उपचार पद्धती आहे. याच्यामध्ये असं करतात की या ठिकाणी यंत्र पास करून त्या ठिकाणी बघितलं जातं का रक्तवाहिन्या कोणत्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर बघितल्यानंतर ह्या एक इन्स्ट्रुमेंट आहे. ह्या इन्स्ट्रुमेंटच्या साह्याने आपण त्याच्यात उपचार करूया. हे जे काही उपचार आहेत ह्या पद्धतीचे असतात. हा एक प्रोक्टोस्कोप्स आहे की ज्याच्यामध्ये सेन्सर आहेत. मूळव्याध म्हणजे जे इंटरनल पाईल्स असतात तर त्याच्यामध्ये त्याची जी रक्तवाहिनी असते शुद्ध रक्तवाहिनी आर्टरी तर ती आर्टरी ह्या रक्तवाहिनीद्वारे मशीनद्वारे शोधल्या जाते आणि शोधून त्याची ती रक्तवाहिनी बंद केल्या जाते. त्याच्यामुळे मूळव्याधीचा रक्त सप्लाय जो असतो मूळव्याधीच्या मोडांना जो असणारा तो बंद होतो आणि काही दिवसात तो मूळव्याध श्रिंक होऊन ते गळून पडतात. म्हणजे याच्यात कुठेही आपल्याला कापाकापी अशी दिसत नसते. हा थोडक्यात एक उपचार झालाय. आणि अजून आपल्याला जर काही आपण उपचारांबद्दल आपण विचार करूया तर त्याच्यात काही काही जे उपचार आहेत त्यात मुख्यतः एक रेडिओ फ्रिक्वेन्सी एक इलाज आहे. दुसरा एक लेझर ट्रीटमेंट आहे. तिसरी एक मेडिकेटेड सेटॉन ही एक चांगली ट्रीटमेंट आहे. आणि मुख्यतः IRC एक इन्फ्रारेड कोएग्युलेशन्स हे एक उपचार आहेत की याच्यामध्ये कुठेही तुम्हाला कापाकापी करायची गरज पडत नाही
आणि रुग्ण एका दिवसात चांगल्या प्रकारे बरा होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात ही लेझर ट्रीटमेंट आहे आपण म्हणू शकतो का ह्याला? लेझर ही ट्रीटमेंट एक वेगळी आहे. ही एक आत्ता जी दाखवली ही जॅपनीज टेक्नॉलॉजी आहे. हा, याच्यामध्ये रक्तवाहिनीचा जो सप्लाय आहे तो बंद केला जातो आणि त्याच्यामुळे ते बंद होऊन आजार बरा होतो. बरं सर, आता तुम्ही म्हणालात की लेझर ट्रीटमेंट पण आता आहे, पण लेझर ट्रीटमेंट विषयी थोडक्यात सांगा ना. लेझर मशीन्स मध्ये जे CO2 लेझर प्रकार असतो, ते CO2 लेझर मशीनच्या साह्याने, किरणांच्या साह्याने ती मोडांची साईज बारीक करून टाकल्या जाते आणि त्याच्यामुळे तो आजार लवकरपणे बरा होतो. याच्यात टाके वगैरे प्रकार काही नसतो आणि मुख्यतः रक्तस्राव बी नसतो. बरोबर. असं डॉक्टर, आपण अशी चर्चा पुढे चालू ठेवूया, मात्र आपल्याला एक फोन येतोय. विजय बोलतायत नांदेडवरनं. बोला विजय. हॅलो. हा बोला. हा सर, नमस्कार सर. हा, तर सरांना विचारायचं होतं की माझ्या वडिलाला 2-3 वर्षापूर्वी मूळव्याध होता वडिलांना. तर त्रास होत होता, त्याच्यामुळे त्यांनी औरंगाबादला बजाज हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन घेतलं होतं. बरं. म्हणजे त्यांना अगोदर रक्त वगैरे पडायचं, तर इंजेक्शन घेतल्यानंतर म्हणजे 5-6 महिने त्रास थोडा कमी झाला आणि म्हणजे आता जर काही म्हणजे शेंगदाणे, साबुदाणा वगैरे असं काही प्रकारचे फळ वगैरे असं काही खाल्लं तर त्या जागी त्यांना पुन्हा त्रास व्हायला येतोय, म्हणजे त्रास व्हायला असं सुद्धा गुदगुड वगैरे असं होते. बरं, तुमचा प्रश्न कळलाय विजय. डॉक्टर, त्यांच्या वडिलांना त्रास झालेला 2-3 वर्षांपूर्वी आणि पुन्हा एकदा असा त्रास सुरू झालेला आहे. त्यांच्या बोलण्यात आपल्याला कळालं की त्यांना मूळव्याधीचा उपचार होता, त्यांनी इंजेक्शन पद्धतीने उपचार केलाय. बरोबर. पण इंजेक्शन पद्धतीला लिमिटेशन्स आहेत, काही ठराविक प्रमाणातच आपण त्याच्या आजाराला ट्रीटमेंट आराम पडू शकतो आणि मुख्यतः त्यांचे काही जो आजार आहे त्याच्यामध्ये मुख्य निदान होणं जरुरी आहे आणि निदान झालं तर मग आपण चांगल्या प्रकारे उपचार करू शकतो आणि आपल्या ह्या नवीन पद्धतीमध्ये चांगल्या प्रकारे त्याचा उपचार होऊ शकतो. आता डॉक्टर, आपला विषय निघालाच की 2-3 वर्षांपूर्वी झालेला आजार होता, मात्र पुन्हा एकदा हा उद्भवलाय. आता ही जॅपनीज जी टेक्नॉलॉजी तुम्ही आता दाखवली, त्यानंतर ही जर आपण शस्त्रक्रिया केली त्याच्यानंतर पुन्हा एकदा हे मूळव्याध होऊ शकण्याची लक्षणं असतात का किंवा होऊ शकतो का? नाही, जर तुमचं आजाराचं निदान एकदा व्यवस्थित झालं तर मग उपचार दिशा योग्य ठरते आणि उपचार योग्य झालेत तर 100% पुन्हा हा आजार उद्भवत नाही. 100% तरी ह्या जॅपनीज टेक्नॉलॉजी मध्ये आजार उद्भवत नाही. आता आपण ह्याबद्दल बोलूया की हे मूळव्याध नक्की लक्षणं कोणती कोणती आहेत ह्याबद्दल थोडक्यात सांगा. मूळव्याध या आजाराची लक्षणं जर बघितली तर त्याच्यात आपण जर निदान केलं का इंटरनल पाईल्स आजार आहे तर त्याच्यामध्ये मुख्यतः शौचानंतर जास्त प्रमाणात रक्तस्राव होणे, शौचाच्या वेळेस मांसल भाग बाहेर येणे, या सुरुवातीच्या स्टेजमध्ये आणि नंतरच्या स्टेजमध्ये तो मांसल भाग बाहेर येतो तो हाताने आतमध्ये ढकलणे, शौचाला साफ न होणे, शौचाच्या जागी खाज येणे आणि बऱ्याच वेळेस तिथे चिकट रक्तस्राव होणे, हे मुख्यतः त्याचे लक्षण असतात स्टेज वाईज. आणि जर मूळव्याधीची अवस्था जर 4th डिग्री पाईल्स जे म्हणतात ती जर झाली तर तो बाहेर येणारा जो मांसल भाग आहे तो हाताने ढकलला तरी मध्ये जात नाही आणि तो मग बाहेरच असतो, मग त्याला 4 डिग्री पाईल्स असं म्हणतात. याच्यामध्ये एक तर सर्जरी किंवा ही आम्ही जे नवीन टेक्नॉलॉजी पद्धतीने उपचार करतो हाच एक त्याला कायमस्वरूपी बरा उपचार होऊ शकतो. नक्कीच. आता हे नवीन एक तंत्रज्ञान अवगत झालंय, मात्र हे तंत्रज्ञान कुठे कुठे आता अवेलेबल होऊ शकतं की जे रुग्णांना सहजरित्या उपलब्ध होईल आणि त्यांचा हा आजार दूर होईल? ही जी टेक्नॉलॉजी आहे नवीन पद्धतीने उपचार हा एक तर नाशिकमध्ये आहे, मुंबईमध्ये आहेत आणि अजून काही ठराविक आपल्या आउट ऑफ स्टेट महाराष्ट्राच्या पेक्षा बाहेरच्या ठिकाणी उपचार आहे. नक्कीच. डॉक्टर, पुन्हा एक मूळव्याध हा एक नॉर्मली लोकांना असं एक भीती असते की मूळव्याध झाला तर आपण आता बसू शकत नाहीये, तर खूप त्रास होतोय. म्हणजे नेमकं त्या व्यक्तीने काय प्राथमिक उपचार काय करावे? जर प्राथमिक उपचार जर करायचे असेल तर जर त्या ठिकाणी वेदना जास्त असेल, त्याला बसता येणं शक्य नसेल आणि जिथे डॉक्टर उपलब्ध नसेल अशा ठिकाणी कमीत कमी त्यांनी रोज सकाळ दुपार संध्याकाळ कमीत कमी टब मध्ये गरम पाणी घेऊन त्यात बसून शेक घेणं जरुरी आहे. आणि मुख्यतः रोज रात्री झोपताना साधारण एक पावशेर दुधामध्ये साधारण 3 चमचे किंवा 15 ml कॅस्टर ऑइल, एरंडेल तेल हे जर घेत राहिलं तर त्यांनी फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट, गरम पाण्यात बसल्याच्या अगोदर त्या भागेला जर आपण तूप असतं, गवठी तूप जो प्रकार म्हणतात, तो जर लावून गरम पाण्यात बसलं तर जास्त आराम पडतो. त्याचबरोबर एक त्रिफळा गुगुळ नावाच्या गोळ्या मिळतात,
त्या गोळ्या जर आपण 1 ग्रॅम गोळ्या एका वेळेस 4 गोळ्या याप्रमाणे 3 टाइम जर घेतल्यात तर त्या रुग्णांना निश्चितच आराम पडतो आणि आराम पडल्यानंतर ते डॉक्टरांना दाखवून उपचार करू शकतात. नक्कीच डॉक्टर, आपण अशीच माहिती तुमच्याकडनं घेत राहू. आपल्याला एक फोन येतोय. यवतमाळहून गजानन बोलतायत. बोला गजानन. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आमच्या घरात एक पेशंट आहे, त्यांना भगंदर आहे, तर त्यांना आता नेमकं उपचार कोणतं करायला हवं? बरं डॉक्टर, आपण ह्या प्रश्नाचं उत्तर आपण ब्रेक नंतर घेऊया. आता हितगुज मध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा झी 24 तास.